मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांना तो श्लोक माहिती आहे। लक्ष्मीनारायणाच्या देवळावरती तो लिहिलेला आहे। श्री लक्ष्मीनारायण स्थानपुरुषं कालभैरवं कुसुम्बां श्री महालक्ष्मी उत्तरेश्वर भैरवं काले श्रियं गणपतिं किलकालकाले श्री जीवनेश्वर स सोमजाये योगेश्वरी हरिहरेश्वर वामदेवां देवां नमामि निजपूर्वजपूजितं गिरिं श्री चिंतामणी प्रमुख पंचायतन महादेवताभ्यो नमो नमः। ऊन सावल्या येतील जातील कोंब जपावे आतील हिरवे चला दिवाळी आली आहे ओंजळीत घ्या चार दिवे। तुम्ही असं बिलकुल मनामध्ये आणू नका की देवेंद्र फडणवीसांनी पेशव्यांचं स्मारक केलं, त्याची मागणी बाला बर्जुदारांना सुनील तटकरेंनी केली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणाला काय वेगळं वाटत नाही। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉगतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आत्ता आलेलो आहोत ते म्हणजे आपलं श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत। पेशवे आळीमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेने आज पाडव्याच्या दिवशी दीपसंध्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी असणार आहेत ते म्हणजे आपले खासदार लाडके सुनीलजी तटकरे साहेब असणार आहेत आणि अजून एक आकर्षण ते म्हणजे पेशवे म्हणजे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची 10वी पिढी पुष्करसिंह पेशवे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे श्रीवर्धनकर तर आवर्जून या कार्यक्रमाला आहेत आणि एक छोटासा माझा प्रयत्न असणार आहे आपल्याला सुद्धा दाखवण्याचा। चला, या ठिकाणी आता थोड्या वेळातच कार्यक्रम चालू होणार आहे, स्वागत समारंभ सुद्धा होणार आहे आणि त्यानंतर हिंदी मराठी गाण्यांची या ठिकाणी मैफिल सुद्धा असणार आहे, त्याचाही आनंद आपल्याला घेता येईल। चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत कोकण मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेला हा दीपसंध्याचा कार्यक्रम आपण पाहूया। आपले प्रमुख अतिथी माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब हे या ठिकाणी वेळेवर येऊन स्थानापन्न झालेले आहेत। त्याचप्रमाणे आजचे सत्कार मूर्ती माननीय पुष्करसिंह पेशवा आणि त्यांचे कुटुंबीय हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। देवता श्री गजानन, श्री दत्तगुरु आणि रसिक प्रेक्षक यांना विनम्र अभिवादन करून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा श्रीवर्धनच्या दीपसंध्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा श्रीवर्धनची स्थापना ही 2004 साली झाली. गेली 19 वर्ष श्रीवर्धन शाखेतर्फे अनेक उपक्रमांचं आयोजन केले गेले. यामध्ये आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता वक्तृत्व स्पर्धा असेल, गावातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरता गीत गायन स्पर्धा असेल, शालेय विद्यार्थ्यांकरता निबंध स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, तसंच ज्येष्ठ नागरिकांकरता विविध परिसंवाद, एकांकिका महोत्सव अशा अनेक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश झाला. आणि यामध्येच शाखेच्या वाटचालीमध्ये मानाचा तुरा खोवणारं रायगड जिल्हा साहित्य संमेलन आपण आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या भक्कम पाठिंब्याने आणि आशीर्वादाने पार पाडू शकलो. यामुळे श्रीवर्धन शाखेच्या सर्व रसिकांना, श्रीवर्धनमधल्या सर्व रसिकांना अशोकजी नायगावकर, डॉक्टर विश्वास मेहेंदळे अशा विविध साहित्यकारांचे साहित्यानुभव अनुभवता आले. सर्वांच्या मनामध्ये एक गोष्ट होती की श्रीवर्धन ज्यामुळे ओळखलं जातं असे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे 10वे वंशज असणारे कुटुंबीय यांचा छोटासा सत्कार त्यांच्या या वास्तूमध्ये करायचा. तसेच लक्ष्मीनारायण देवस्थानचे वहिवाटदार श्री टेमकर काका यांच्या मार्फत आपण या कुटुंबियांपर्यंत संपर्क साधला आणि लगेचच त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन येण्याचं कबूल केलं. तसंच माननीय खासदार तटकरे साहेबांनी देखील आपल्या व्यस्त कार्यक्रमातून या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं आणि म्हणूनच हा योग आज जुळून आला. आणि पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साहित्य संमेलन आहे म्हणून मंगेश पाडगावकरांचं एक छोटीशी 4 ओळींची कविता आपल्यासमोर सादर करतो. ऊन सावल्या येतील जातील, कोंब जपावे आतील हिरवे, चला दिवाळी आली आहे, ओंजळीत घ्या 4 दिवे. पहिला लावा थेट मनात, तरी राहील दुसरा तेवत, घरात आणि प्रियजनांच्या आयुष्यावर बसत. तिसरा असू दे इथे अंगणी, उजेड आल्या गेल्या नाही, चौथा ठेवा मात्र अशा ठिकाणी जिथे कुणाला दिवाळी माहीत नाही. धन्यवाद. यानंतर आपण आपल्या प्रमुख अतिथींचं स्वागत करणार आहोत. मी संस्थेच्या अध्यक्षा सीमाताई रिजगुड यांना विनंती करतो की त्यांनी माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं स्वागत करावं. त्यानंतर आपल्या आजच्या दुसऱ्या अतिथी आहेत महाड अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या अध्यक्षा आणि ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये उदंड कार्य केलेले आहेत त्या श्रीमती शोभाताई सावंत याही आलेल्या आहेत. की आज आपण ज्यांच्या सत्कारासाठी जमलेले आहोत ते इथे ज्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे, त्यांचे 10वे वंशज माननीय पुष्करसिंह पेशवा आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमची बरीच वर्षांची इच्छा होती, परंतु कोरोनामुळे वगैरे ते लांबच राहिलं होतं. आज तो योग आला आहे, तर त्यांचाही आपण आत्ता सत्कार करणार आहोत. माननीय पुष्करसिंह पेशवा यांचा सत्कार आपण या ठिकाणी आपले आवडते खासदार माननीय तटकरे साहेब यांच्या हस्ते करणार आहोत. मी माननीय तटकरे साहेबांना विनंती करीन की माननीय पेशवा यांचा त्यांनी पुष्पगुच्छ आणि स्मरणचिन्ह देऊन सत्कार करावा.
यानंतरचा सत्कार सौभाग्यवती आरती देवी पेशवा यांचा सत्कार तटकरे साहेब करतील. हेमंत बर्वेंचा त्यांचा सत्कार करतील सुनील यादव. आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीमती शोभाताई सावंत यांना. कोकण मराठी साहित्य परिषद श्रीवर्धन शाखेने आयोजित केलेल्या या स्वरमयी दिवाळी उत्सवामध्ये उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमात दीपसंध्या या कार्यक्रमासाठी इथे ज्यांनी प्रमुख उपस्थिती दाखवलेली असे रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब, विशेष उपस्थिती दाखवलेले पुष्करसिंह पेशवा आणि त्यांची सर्व कुटुंबीय. गेली अनेक वर्ष दीपोत्सव आपण इथे साजरा करत आहात. दिवाळीत जसं आपल्याला फराळ, फटाके आणि रोषणाई असते, त्याचप्रमाणे एक हा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आपल्या जीवनात आवश्यक असतो आणि तो श्रीवर्धनसारख्या शहरामध्ये दरवर्षी आयोजित केला जातो. हे खरंच कौतुकास्पद आहे. विविध कार्यक्रम श्रीवर्धनमध्ये सतत आयोजित केलेले असतात. एक सांस्कृतिक चळवळीचं गाव म्हणूनच श्रीवर्धन सगळ्यांना परिचित आहे. इथलं एकूण जे वातावरण आहे, समुद्राचं सानिध्य आहे, नारळी पोफळीच्या बागा आहेत किंवा समुद्राचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे, हे सर्वच सौंदर्य रसिकांना भुलवीत असतं आणि त्यामुळे खूप लोक मुद्दाम श्रीवर्धनला येत असतात, आपली भेट देत असतात.
इथे जी NSF सावंत कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याची अध्यक्षा म्हणून मला सुद्धा या कार्यक्रमाला यायचा योग लाभो अशी इच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदागती मोहिनी देवी करकर यांच्या म्हणजे पुष्करसिंह पेशवा यांच्या भगिनी यांनी आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना गाण्याची महफिल ऐकायची आहे. माझे जस्ट 2च शब्द. आज या मंगल प्रसंगी तुम्ही पेशवे कुटुंबाचा मान राखून आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल शतशः आभार. मी माझे मनोगत वंश परंपरेने चालत आलेल्या ह्या श्लोकापासून सुरू करू इच्छिते. मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांना तो श्लोक माहिती आहे. लक्ष्मीनारायणाच्या देवळावरती तो लिहिलेला आहे. श्री लक्ष्मीनारायणं स्थानपुरुषं कालभैरवं कुसुम्बां श्री महालक्ष्मी उत्तरेश्वर भैरवो काले श्रियं गणपतिं किल कालकाले श्री जीवनेश्वर संसोमजाये योगेश्वरी हरिहरेश्वर भावदेवां देवां नमामि निजपूर्वज भुजितांग्रीं ओम शुभं भवतु. ह्या श्लोकाचे महत्त्व आजही तेवढेच आम्हाला आहे. हा श्लोक रोज सकाळी कामाला निघण्यापूर्वी आम्ही म्हणतो. त्यात श्रीवर्धन, हरिहरेश्वर व दिव्यागारच्या देवांची नावं आहेत. असं ऐकवीत आहे की ब्रह्मेंद्र स्वामी यांनी बाळाजी विश्वनाथ यांना हा श्लोक आत्मसात करायला सांगितला होता. आज 300 वर्षानंतर बाळाजी विश्वनाथांचा, श्रीवर्धनचा आणि आम्हा पेशवे कुटुंबियांचा जवळचा संबंध आहे. आमच्यापैकी कोणी ना कोणी इथे दरवर्षी येऊन जातं. एवढंच म्हणून मी आता थांबते. नमस्कार. पुष्करसिंह पेशवा यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचे. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सुनीलजी, शोभाताई आणि इतर मान्यवर आणि श्रीवर्धनवासी बंधू भगिनींना, मोहिनीताई म्हणल्या त्याप्रमाणे आम्ही सर्वच जण कुठल्याही 4 शब्द बोलायच्या आधी श्लोक म्हणतो, त्यामुळे मी परत तो श्लोक म्हणतोय, त्यामुळे मला सहन करावं 1 मिनिट. आपण श्री लक्ष्मीनारायणं स्थानपुरुषं कालभैरवं कुसुम्बां श्री महालक्ष्मी उत्तरेश्वर भैरवं काले श्रियं गणपतिं किलकालकाले श्री जीवनेश्वर सोमजाये योगेश्वरी हरिहरेश्वर भावदेवां देवां नमामि निजपूर्वजपूजितं गिरिं श्री चिंतामणि प्रमुख पंचायतन महादेवताभ्यो नमो नमः. पेशवे कुटुंबियाचा इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि आमच्यापेक्षा जास्त आपण श्रीवर्धनवासी आहात आणि इथे आल्यावर आम्हाला एक मनाला खूप समाधान मिळतं. मागच्या वर्षी आम्ही इथे या ठिकाणी दिवाळीच्याच वेळेस आलो होतो मागच्या वर्षी आणि लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात येऊन अर्धा तास पाऊण तास बसलो होतो आणि इतकी शांतता होती कारण दिवाळीचा आदला दिवस होता, त्याच्यामुळे काही गडबड नव्हती आणि शांतपणे आम्हाला दर्शन घेता आलं आणि अतिशय 3 सुरेख दिवस आमचे श्रीवर्धनमध्ये गेले. लक्ष्मीनारायण मंदिराबद्दल खूप कौतुक वाटतं आम्हाला. ती जी मूर्ती आहे इतकी सुबक मूर्ती आहे आणि श्रीधर मूर्ती आहे ती विष्णूची आणि बघायला फार सुंदर आहे आणि कित्येक लोकांना श्रीवर्धनला लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे हे माहितीच नसतं जोपर्यंत सांगत नाही आणि प्रत्येक वेळेस आम्ही जाऊन सांगतो लोकांना की ते देऊळ जरूर जाऊन बघावं. परंतु आम्हाला असंही लक्षात आलं की जितकं कमी तुम्ही लोकांना सांगाल तितकं गावासाठी चांगलं आहे, कारण नाहीतर इथे हॉटेल्स बनतील आणि सगळा गावाचा नाश होईल आणि ज्या कारणासाठी आम्ही श्रीवर्धनला येतो ते कारणच निघून जाईल. आज आपण इथे सगळे जमलो आहोत आणि तुम्ही आम्हाला बोलवून इथे आमचा खूप मान केलात आणि ह्याच्याबद्दल खूप धन्यवाद आणि हे म्हणून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद. विनंती करीन ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण आतुर असतो नेहमी आणि नवीन काहीतरी ऐकायला मिळेल, आपले आवडते खासदार सुनील साहेब तटकरे.
कोकण मराठी साहित्य परिषद शिवधन यांच्या वतीने स्वरमय दिवाळी दीपसंध्या अतिशय सुरेल गायनाचा कार्यक्रम आपण श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याचबरोबर तुम्ही श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवा यांचे 10वे वंशज पुष्करसिंह पेशवा मोहिनीदेवी करकरे यांना सुद्धा सन्मानित करण्याचा एक अलौकिक क्षण याच भूमीमध्ये या ठिकाणी आला. बरेच दिवस नंदा जोशी आणि कोमल सापटची शिवधनची शाखा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निमंत्रित करत होती. पण आज या दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती पाडव्याच्या अत्यंत मंगलमय प्रसंगी पुष्करसिंह पेशवा आणि मोहिनीदेवी यांचा सत्कार करण्याचा अनभ्य असा एक योग आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आला. छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांच्या मनामध्ये आहेच. परंतु त्याच्यानंतर श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची पेशवेपदी नियुक्ती त्या कालावधीमध्ये झाल्याच्या नंतर साताराच्या घराण्यातून तो जाज्वल्य इतिहास सुद्धा सर्वांनीच म्हणून त्या ठिकाणी पाहिला. जोपर्यंत आमच्या साऱ्यांचं आयुष्य असेल, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील, तोपर्यंत प्रत्येक रायगडकरांच्या मनामध्ये तीच भावना असेल की छत्रपती शिवरायांनी त्यांचं राज्याभिषेक सोहळा याच भूमीमध्ये या ठिकाणी केला. आणि आम्हाला याही गोष्टीचा निश्चितच अभिमान आहे की श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे सुद्धा शिवधनच्या आणि रायगडच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्याच्यानंतरचा इतिहास सुद्धा सगळेजण आपण त्या ठिकाणी पाहतो. महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये एक त्या कालावधीमध्ये जो काही चमत्कार घडला, मी चमत्कार शब्द निश्चितपणाने म्हणतो आहे की प्रक्रिये आक्रमणाने त्रस्त झालेल्या संबंध देशभरात असलेल्या नागरिकांना, देशभरामध्ये असलेल्या देशवासियांना जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेल्या शिवबानी शिवरायांनी एक वेगळ्या पैचं जीवन स्वाभिमानाने जगण्याचा एक त्या कालावधीमध्ये विचार दिला. स्वातंत्र्याचा ओंकार त्या कालावधीमध्ये छत्रपती शिवरायांनी जिजामातेच्याच आशीर्वादातून त्यावेळेला केला. आणि ती स्वातंत्र्याची लढाई किती मोठ्या यवनांच्या विरोधामध्ये लढली गेली हे सगळेजण इतिहासप्रेमी नागरिक म्हणून आपण सर्वजण नेहमीच अभिमानपूर्वक त्या ठिकाणी वाचत असतो. तुम्हाला आणि आम्हाला याही गोष्टीचा अभिमान आहे की अलेक्झांडर, नेपोलियन हे जगातले शौर्य युद्धे त्या ठिकाणी म्हटले जातात. पण मी अभिमानपूर्वक या गोष्टीचा सतत उल्लेख करत आलो की त्यांच्याकडे अनेक गोष्टी सहजगत्या उपलब्ध होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराज अलेक्झांडर आणि नेपोलियनपेक्षा सुद्धा खूप शौर्य योद्धे होते. त्याचा शिवप्रेमी नागरिक पण आम्हाला सर्वांना निश्चितपणे अभिमान आहे. शिवादानला यावं, श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं जन्मस्थळ त्या ठिकाणी पाहावं आणि दुसरा इतिहास जो या संबंध देशभरामध्ये घडला त्या इतिहासामध्ये सुद्धा मलिन त्या ठिकाणी पूर्णपणाने आपण तल्लीन व्हावं हीच प्रत्येकाची इच्छा त्या ठिकाणी निश्चितपणाने असते. आपण म्हणाला त्याप्रमाणे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, दिव्यागर असेल, दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं हरिहरेश्वरचं देवस्थान त्या ठिकाणी असेल, हे आगळेवेगळे स्थान आहे. निसर्गरम्य असा निळाशार समुद्र किनारा, नारळी पोपळीच्या बागा, कौलारू घरं आणि निसर्गासारखी निर्मळ असलेली सगळी ही माणसं. आज या ठिकाणी संख्या कमी आहे. हेमंत, तुम्ही आणि निलेश या ठिकाणी आहात, पल्लवीजी तुम्ही या ठिकाणी आहात, संख्या कमी आहे. पण त्यांच्या टाळ्यातल्या रसिकता ही संख्येपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमचा पुढचा कार्यक्रम तसाच त्या ठिकाणी होईल त्याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका असते कारण आज पुष्करसिंह आपल्याला भेटण्याचा योग मिळाला दिवाळीमध्ये. त्यामुळे दिवाळीचा आनंद जसा लुटतोय तसा आज आपल्या भेटीचा अवर्णीय आनंद माझ्या मनामध्ये चिरकाल त्या ठिकाणी राहील याच्यात संदेह असेल काही कारण. नंदा जोशी सारखं नेहमीच बोलतात तसं त्यांचं आणि माझं गेले अनेक वर्षापासून तर नातं जुळलं. इथं आमच्या सर्वांची इच्छा की पेशवे स्मारक व्हावं. ती इच्छा गेल्या 9 सालापासून माझ्या मनामध्ये तीव्रतेने त्या ठिकाणी राहिली. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे मी मांडले. त्यावेळेला ते सुरुवातीला म्हणाले की सुनीलजी माझ्या उपस्थितीत बैठक नको. मी म्हटलं महाराष्ट्र हा सर्वधर्म समभावाचा आहे. तुम्ही असं बिलकुल मनामध्ये आणू नका की देवेंद्र फडणवीसांनी पेशव्यांचं स्मारक केलं, त्याची मागणी बाला बर्दीकरांना सुनील तटकरेंनी केली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणाला काही वेगळं वाटत नाही काय. ते झालं त्यावेळेला. नंतर काही अडचणी नंदाजी त्या ठिकाणी आल्या. सुदैवाने आता आदिती राज्याची पर्यटन खात्याचे मंत्री झाले. त्यावेळेपासून हे एक ठिकाण संबंध इतिहासकालीन, कारण प्रत्येक इतिहासकालीन जो शिवप्रेमी जो आहे तो प्रत्येकजण या रायगडच्या भूमीमध्ये येण्यासाठी आतुरलेला आहे. तो केवळ तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातील असं नव्हेच, संबंध देशभरामध्ये आणि जगाच्या पाठीवरती असलेले जे काही इतिहासप्रेमी नागरिक आहेत
ते वेगवेगळ्या धर्माचे असतील, वेगवेगळ्या राष्ट्रांतील असतील, पण त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, श्रीमंत बाजीराव पेशवे आणि त्यांच्या संबंध पेशवे घराण्यानंतरचा केलेला इतिहास जवळून अभ्यास करण्याची त्यांच्या मनामध्ये सुद्धा आसक्ती आहे. अशा वेळेला या ठिकाणी सुद्धा जगभरातले इतिहासाचे संशोधक यावेत, त्यांना सुद्धा या सगळ्या परिसराचं महत्त्व त्या ठिकाणी कळावं. समुद्राच्या किनारी वसलेल्या संबंध कोकणच्या नयनरम्य भूमीमध्ये अशा गुणवैशिष्ट्यांसह अनेक नररत्न जन्माला आली. त्याच्यामुळे या महाराष्ट्राचा आणि देशाचा जाज्वल्य इतिहास आज खूप मोठ्या प्रमाणावरती अधोरेखित झालेला आपल्याला सर्वांनाच त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. आज तमाम शिवधनकर रसिक प्रेक्षक या ठिकाणी आहेत, शिवकालीन प्रेक्षक आहेत. माझी स्वतःची इच्छा आहे, दीर्घकालीनची इच्छा आहे की इथं श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं स्मारक झालंच पाहिजे. याच्यातल्या अडचणी म्हटलं तर केवळ तांत्रिक आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा पद्धतीची स्मारकं केली, राज्य सरकारने केली. राज्य सरकारने कुठलंही स्मारक स्वतःच्या ताब्यात घेतलं नाही. यांच्या मनात का अनामिक भीती आहे मला काय कळू शकलं नाही. मी वारंवार घसा फोडून सांगत आलो. आता तुम्ही आलं ते बरं झालं, तुम्ही एकदा शेवटचे कान टोचलेत तर कदाचित काय फरक पडला तर बरं राहील, एवढीच अपेक्षा आज या कार्यक्रमाची निमित्ताने व्यक्त करतो. कारण जगभरातले संशोधक ज्या ठिकाणी येतील त्यावेळेला ती संबंध ते जे काही उत्कृष्ट आराखडा आदितीने तयार केला आहे त्याच्यामुळे संबंध पेशवाईचा इतिहासच त्या ठिकाणी. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला नतमस्तक व्हावं असं वाटेलच, पण नव्या पिढीच्या मनामध्ये सुद्धा स्वातंत्र्याची उर्मी काय पद्धतीने असू शकते, एखाद्या जेव्हा लढण्याच्यासाठी आसक्ती मनामध्ये काय असू शकते, याचा आपण उल्लेख या ठिकाणी केलात की तमाम सगळ्या पेशवे घराण्यामध्ये आलेल्या सोनबाई या सावकार घराण्यातल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांना व्यवसाय आणि सामाजिक सामंजस्य उत्तम पद्धतीने होतं, म्हणूनच पेशव्यांची कामगिरी अलौकिक पद्धतीने त्या ठिकाणी झाली. त्यामुळे एक स्त्री जीवनामध्ये किती बदल करू शकते आपण त्या निमित्ताने इतिहासामध्ये निश्चितपणाने जिजाऊंच्या रूपाने अनुभवलं. आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक इतिहासामध्ये सुद्धा आईचं देणं किती मोठं असू शकतं, प्रत्येक कर्तृत्ववान पुरुष किंवा तिच्या पुढे जन्माला आलेली मुलगी सुद्धा त्या ठिकाणी त्या निमित्ताने दाखवत असते. माझी इच्छा आहे आज आपण अनेसा आला त्या ठिकाणी 10वे वंशज म्हणून, मला स्वतःला त्या ठिकाणी तसंच वाटतं. पण फार काळ मी ट्रस्टची वाट बघेन असं नाही, मी सुद्धा एक मनोनिग्रह असलेला माणूस आहे. तुम्ही परवानगी न द्या, शेवटी मला माझा अधिकार वापरून स्मारक करावंच लागेल आणि ती करण्याची भूमिका मी मात्र घेईन. तेवढंच आजच्या प्रसंगी अधिकारी सूर्यास अधिक सांगणे न तुम्ही श्लोक म्हटलात, लहानपणी मी श्लोक पाठ केले होते, पण आता बरंच काय असल्यामुळे तेवढंच लक्षात नाही. पण त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचा नक्कीच काय इथे यावं, नतमस्तक व्हावं, या भूमीची माती मस्तकी लावावी आणि त्याच्यातून प्रेरणा घेत आपण अधिकाधिक काम करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करावा. तो काळ 16व्या 17व्या शतकातला होता. आज आपण 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकात आहोत आणि आता 23 साल म्हणजे 3रं दशक सुरू झालं. कालानुरूप व्यवस्थेमध्ये अनेक बदल त्या ठिकाणी होत असतात, मानसिकता बदलत असते, नवी पिढीच्या मनामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपापल्या परीने त्या ठिकाणी असतात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या जमान्यामध्ये आलेल्या जन्माला पिढीला सुद्धा छत्रपती शिवरायांचा आणि श्रीमंत बाळाजी विश्वनाथांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजही त्याच पद्धतीने समजून घेण्याची मनामध्ये आसक्ती हाच या देशातला गौरवशाली परंपरेचा एक इतिहास आहे असंच मला या ठिकाणी या निमित्ताने वाटतं. मी आजच आपल्याला निमंत्रण देऊ शकतो राज्य सरकारच्या वतीने, आदितीच्या वतीने आणि सरकारच्या वतीने की ज्या वेळेला या स्मारकाची सुरुवात होईल त्यावेळेला सगळ्या वंशजांनी आवर्जून त्या कार्यक्रमाला शासनाचे निमंत्रण म्हणून त्या ठिकाणी यावं एवढीच विनंती आणि एवढंच आग्रहाचं निमंत्रण या ठिकाणी या निमित्ताने देतो. हेमंत लिनेश या ठिकाणी आहेत, पण यांच्या अनेक अशा गाण्यांचं श्रवण मी केलं. आता वेळ कमी आहे तरी पण मी थोडा बसणार आहे आणि अशी गाणी ऐकावा की शिवधनकरांनी मैफिल पुन्हा ऐकण्यासाठी तुम्हाला निमंत्रित करावं असा कार्यक्रम तुमच्या मार्फत या ठिकाणी व्हावा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराज. यानंतर आता मी जाहीर करतो या ठिकाणी की थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी हेमंत बर्वे यांच्या गायनाचा कार्यक्रम इथेच सुरू होणार आहे. तत्पूर्वी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. दीपसंध्या हा कार्यक्रम आत्ताच स्वागत समारंभ या ठिकाणी पार पाडला जो आपल्याला पाहायला मिळाला. जी 10वी पिढी आहे पुष्कर सिंह पेशवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आपले प्रमुख अतिथी खासदार सुनीलजी तटकरे यांचंसुद्धा भाषण या ठिकाणी आपल्याला त्यानिमित्ताने ऐकायलासुद्धा मिळालं आणि छान असा श्लोक जो आपण दररोज म्हणावा या ठिकाणी असा पेशव्यांचा जो श्लोक जो पेशव्यांनी
पिढ्यानपिढ्या चालू ठेवलेला हा श्लोक पुष्करसिंह पेशवे यांच्या तोंडून सुद्धा आपण ऐकला. आणि आता थोड्या वेळाने आपल्याला मराठी आणि हिंदी गाण्यांची सुरेल मैफिल या ठिकाणी ऐकायला सुद्धा मिळेल आणि पाहायला सुद्धा मिळेल. चला